नवरा बायकोमध्ये सकाळी सकाळी खूप मोठं भांडण झालं. संपूर्ण दिवस कोणीच कोणाशी बोलेना. संपूर्ण घरात स्मशान शांतता. दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत. रात्री बायको नवऱ्याजवळ आली. बायको, अशा प्रकारे वाद घालणं चांगलं नाही. आपण दोघांनी मिळून भांडण सोडवायला हवं. थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी घेते. नवरा, म्हणजे नेमकं काय करायचं? बायको, तुम्ही माझी माफी मागून टाका, मी लगेच माफ करते. नवरा, तुझ्या वडिलांना ना एक वाईट सवय आहे, ती सवय जातच नाही त्यांची. बायको, काय झालं, इतके का वैतागला आहात? नवरा, जखमेवर मीठ चोळण्याची त्यांची सवय काही केल्या जात नाही. बायको, नेमकं काय केलं त्यांनी? नवरा, आज पुन्हा विचारत होते, माझ्या मुलीशी लग्न करून आनंदी आहात ना? बायको, अहो आपला बंड्या घरातून पैसे लंपास करू लागलाय. नवरा, याचं ना काहीतरी करायला हवं. बायको, कुठेही पैसे लपवले तरी तो शोधून काढतोच. नवरा, एक काम कर, त्याच्या पुस्तकात लपवून ठेव. किमान परीक्षा येईपर्यंत तरी पैसे सुरक्षित राहतील. नवरा, लाटण्याची व्याख्या काय? बायको, लाटणं म्हणजे अशी वस्तू ज्यामुळे चपात्या गोल आणि नवरा सरळ होतो. संता, उद्या सर्कस पाहायला जाऊ आपण. बनता, मी बायकोला सोबत घेऊन येईन. संता, अजून कोण येणार आहे का? बनता, मेहुणी पण येईल. संता, समजा जर तुझी बायको आणि मेहुणी दोघेही एकाच वेळी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्या तर तू कोणाला वाचवशील? बनता, मित्रा, मी वाघाला वाचवेन रे, त्यांची संख्या झपाट्याने कमी होते. बंड्या त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेला. बंड्या, बोल डार्लिंग, काय खाणार? गर्लफ्रेंड, माझ्यासाठी पिझ्झा मागव आणि तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स. बंड्या, ॲम्ब्युलन्स कशासाठी? गर्लफ्रेंड, मागे वळून बघ ना बेबी, तुझी बायको उभी आहे. बाहेर छान पाऊस पडतोय, तुम्ही सुट्टी घ्या. बायकोनं फारच आग्रह धरल्यानं नवऱ्यानं बॉसला फोन केला. कर्मचारी, सर, बाहेर खूप पाऊस आहे, आज ऑफिसला आलो नाही तर चालेल का? बॉस, बघा आता तुम्हीच विचार करा, दिवसभर तुम्हाला कोणाकडून अपमान करून घ्यायचा आहे, माझ्याकडून की बायकोकडून? कर्मचारी, बरं सर, निघतो लगेच घरातून, ऑफिसमध्ये भेटू. नवरा, तू बाहेर जातेस ना तेव्हा मला खूप भीती वाटते. बायको, मी येईन लवकर परत. नवरा, त्याचीच तर भीती वाटते. एका तरुणीचं लग्न सुरू होतं. विवाहविधी संपन्न होते तितक्याच तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड हॉलमध्ये आला. नवरीचे वडील, तू कोण? एक्स बॉयफ्रेंड, मी सेमीफायनलमध्ये बाद झालो होतो, आज फायनल पाहायला आलोय.